बोर्डाच्या परीक्षेसाठी चॅप्टर वाईज इम्पॉर्टंट प्रश्न. वर्ग 10वा, विषय इतिहास, प्रकरण 7, खेळ आणि इतिहास. समर्थ अकॅडमी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून शेअर करा. टिपा लिहा. खेळणी व उत्सव. उत्तर: खेळणी व उत्सव यांचा प्राचीन काळापासूनच घनिष्ठ संबंध आहे. विविध संस्कृतीत आणि धर्मात उत्सव प्रसंगी विविध खेळण्यांनी सजावट केली जाते. लहान मुलांना खेळण्यांचे वाटप केले जाते. नाताळमध्ये सांता क्लॉज मुलांना खेळणीच देऊन जातो. दीपावलीच्या उत्सवात महाराष्ट्रात मातीच्या किल्ल्यांवर शिवराय व सैनिकांच्या प्रतिमा ठेवतात. ती खेळणीच असतात. गावोगावच्या जत्रा व उत्सव प्रसंगी बाजारात मोठ्या प्रमाणात खेळण्यांची दुकाने लागतात. बैलपोळा, नागपंचमी अशा सणांप्रसंगी मातीचे बैल, गाडी, नागोबा अशी खेळणी तयार केली जातात. मुले या खेळण्यांशी खेळतात, स्पर्धा लावतात. टिपा लिहा. खेळांचे महत्त्व. उत्तर: खेळांचे पुढील दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. खेळांमुळे जीवनातील व्यथा व चिंता विसरल्या जातात. माणसाच्या मनाला विरंगुळा मिळतो. त्यामुळे मन ताजेतवाने व उल्हासित होते. खेळांमुळे व्यायाम होऊन शरीर काटक व बळकट होते. खेळांमुळे मनोधैर्य वाढते. चिकाटी, खिलाडूपणा हे गुण अंगी बाणतात. सांघिक खेळातून सहकार्य व संघभावना वाढीस लागतात. खेळांमुळे नेतृत्व गुणांचा विकास होतो. खेळ हा शिक्षणाचा अविभाज्य भाग बनलेला असून खेळांमुळे व्यक्तिमत्व विकसित व संपन्न होते. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे. उत्तर: 20व्या-21व्या शतकात खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण झाले आहे. सर्वच सामन्यांचे थेट प्रक्षेपण जगाच्या कानाकोपऱ्यात एकाच वेळी होत असते. त्यामुळे हौशी खेळाडू शिकण्यासाठी तर प्रेक्षक मनोरंजनासाठी सामने पाहतात. निवृत्त खेळाडूंना समालोचनासाठी वाहिन्यांवर बोलावले जाते. सामने पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग येतो. त्यामुळे कंपन्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून आपल्या उत्पादनाच्या जाहिराती खेळाच्या प्रक्षेपणादरम्यान करीत असतात. या कारणांमुळे सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. उत्तर: मनोरंजनासाठी विविध प्रकारची खेळणी तयार करण्याची प्रथा प्राचीन काळापासूनच चालू आहे. त्यामुळे खेळणी ही इतिहास लेखनाचे महत्त्वाचे भौतिक साधन आहे. खेळण्यांमुळे त्या काळातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरा समजतात. मातीचे किल्ले व त्यावर शिवकालीन देखावा उभा करण्यासाठी मातीच्या प्रतिमा ठेवतात. त्यावरून किल्ल्यांच्या रचनेचा अभ्यास होतो. उत्खननात पॉम्पेई शहरात सापडलेल्या भारतीय हस्तिदंती बाहुलीवरून भारत व रोम यांच्यातील प्राचीन संबंधांवर प्रकाश पडतो. मोहेंजोदडो येथील उत्खननात सापडलेल्या खेळण्यांवरून तत्कालीन पद्धती, पोशाख, खेळांचे प्रकार आणि तंत्रज्ञान यांची माहिती होती. म्हणून खेळण्यांद्वारे इतिहासांवर प्रकाश पडतो. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार असे म्हटले जाते. उत्तर: मेजर ध्यानचंद हे त्यावेळच्या भारतीय हॉकी संघाचे मुख्य खेळाडू व संघनायक होते.
त्यांनी 1928, 1932 आणि 1936 अशा सलग 3 ऑलिम्पिक स्पर्धात भारताचे प्रतिनिधित्व करून भारताला हॉकीची सुवर्ण पदके मिळवून दिली. 1932च्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी अमेरिका व जपान विरुद्ध 25 गोल केले. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धात 400च्या वर गोल केले. म्हणून मेजर ध्यानचंद यांच्या हॉकीतील या दैदिप्यमान कामगिरीमुळे त्यांना हॉकीचे जादूगार असे म्हटले जाते. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. बाळ ज पंडितांचे आकाशवाणीवरील क्रिकेटचे धावते समालोचन रंजक होत असे. उत्तर: बाळ पंडित हे क्रिकेट सामन्यांचे मराठीतून धावते वर्णन करण्याबरोबरच ते तेथील मैदानाचा इतिहासही सांगत असत. खेळाडूंसंबंधीची माहिती आणि त्यांचा इतिहास सांगत असत. त्या खेळाडूने पूर्वी कोणते विक्रम केले त्या आठवणीही सांगत. खेळाचे व खेळाच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान त्यांना होते. या गुणांबरोबरच त्यांची बोलण्याची शैलीही उत्तम असल्यामुळे बाळ पंडितांचे समालोचन रंजक होत असे. ही त्यांच्या समालोचनाची वैशिष्ट्ये होती. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. बाळ पंडित यांच्या क्रिकेट समालोचनाची कोणती वैशिष्ट्ये तुम्हाला सांगता येतील? उत्तर: बाळ पंडित हे क्रिकेट सामन्यांचे मराठीतून धावते वर्णन करण्याबरोबरच ते तेथील मैदानाचा इतिहासही सांगत असत. खेळाडू संबंधीची माहिती आणि त्यांचा इतिहास सांगत असत. त्या खेळाडूने पूर्वी कोणते विक्रम केले त्या आठवणीही सांगत. खेळाचे व खेळाच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान त्यांना होते. या गुणांबरोबरच त्यांची बोलण्याची शैलीही उत्तम असल्यामुळे बाळ पंडितांचे समालोचन रंजक होत असे. ही त्यांच्या समालोचनाची वैशिष्ट्ये होती. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा. उत्तर: मैदानी खेळ मैदानात उभे राहून खेळायचे असतात. बैठे खेळ बसून खेळावे लागतात व ते घरात, मोकळ्या जागेत, पारावर कोठेही खेळता येतात. मैदानी खेळांसाठी कसरतीची व कौशल्याची अधिक गरज असते. बैठ्या खेळात तुलनेने कमी कसरतीची व कौशल्याची गरज असते. मैदानी खेळांना शारीरिक क्षमतेची, शक्तीची गरज असते. बैठे खेळांना शारीरिक क्षमतेची व शक्तीची गरज नसते. मैदानी खेळात शारीरिक कौशल्याची गरज असल्याने प्रशिक्षणाची, सरावाची गरज असते. बैठ्या खेळांना शारीरिक कौशल्याची गरज नसल्याने प्रशिक्षण व सरावाची तितकीशी गरज नसते. इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ.